तक सत्य का साहस। नागपूरमधून एक मोठी आणि खळबळजनक बातमी समोर येत आहे। शहरातील एका NGO मध्ये महिलांचा विनयभंग आणि त्यासोबतच इस्लामीकरणाचा गंभीर प्रयत्न होत असल्याचा आरोप आता करण्यात आला आहे। या संपूर्ण प्रकरणात आता विश्व हिंदू परिषदेने आक्रमक पवित्रा घेत उडी घेतली असून आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे। मिळालेल्या माहितीनुसार नागपुरातील एका स्वयंसेवी संस्थेत महिलांसोबत गैरवर्तन होत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे। या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता विश्व हिंदू परिषदेच्या शिष्टमंडळाने झोन 2 चे पोलीस उपायुक्त नित्यानंद झा यांची भेट घेतली आणि त्यांना सविस्तर निवेदन सादर केले। या प्रकरणातील मुख्य आरोपी रियाज काझी याने महिलांचा विनयभंग केल्याचा आणि संस्थेत इस्लामीकरणाचे प्रयत्न केल्याचा आरोप VHPने केला आहे। केवळ गुन्हा दाखल करून न थांबता रियाज काझी याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई व्हावी आणि त्याच्या NGOच्या आर्थिक व्यवहारांची तसंच कामकाजाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। या संदर्भात बोलताना विश्व हिंदू परिषदेचे नागपूर शहर मंत्री अमोल ठाकरे यांनी प्रशासनाला नेमका काय इशारा दिला आहे पाहूया। आणि तो काझी नावाचा जो व्यक्ती आहे तो NGO ला चालवतो। त्याचे 2 NGO आहे। त्या NGO मध्ये ज्या मुली शिकतायत त्या मुलींना जबरदस्ती कुराण वाचणे, त्यानंतर तिला जाताना आपण जे रामराम करतो त्याच्या बदली ते त्यांच्या त्या देवाचे जे नाव घेतात ते करणे, बळजबरी त्या प्रकारचे झाले। अश्लील चाडे तिच्यासोबत करण्यात आले। तिने जर नकार दिला तर तिच्यावर अश्लील चाडे करण्यात आलेले आहे। हा प्रकार, हा परतवाड्याचा प्रकार आणि नाशिकचा प्रकार, हा सर्व प्रकार एकसारखा आहे। आणि ह्या प्रकरणामध्ये जे महाराष्ट्रात या 15 दिवसात जे काही होत आहे त्याच्यामुळे आम्हाला पूर्ण संशय आहे। आता आम्ही हा स्पष्ट आरोप करतोय, ह्या सर्व घटना एकसारख्या आहे। ह्या सर्व घटनाचा संबंध आतंकवाद्या संघटनेसोबत आहे। यांना जी फंडिंग होत आहे ती फंडिंग त्याची जांच झाली पाहिजे। ते SIT मार्फत झालं पाहिजे। एकदम निष्पक्ष जांच झाली पाहिजे आणि याच्यामध्ये जो दोषी आहे त्याला कडक कडक कारवाई झाली पाहिजे। ही आम्ही विषय घेऊन आज आपल्या इथले जे DCP साहेब आहेत झोन नंबर 2, तर आमची पूर्ण टीम विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि धर्मप्रसारची टीम आम्ही त्यांना निवेदन द्यायला आलेलो आहे। अब तक सत्य का साहस।